अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी पूजा आपल्या स्वामीमय जीवने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमच्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल की रात्री गाढ झोप लागलेली असते, पण अचानक पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येते. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही. काही वेळा मनात विचारांची गर्दी सुरू होते, तर काहींना अकाल अकाळ अनाकलनीय शांतता जाणवते. मित्रांनो, ही घटना फक्त योग नसते. यामध्ये वैज्ञानिक कारणे आहेतच. पण अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये या वेळेला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 3 ते 5 या वेळेत जाग का येते, ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व काय आहे, स्वामी समर्थ भक्तांसाठी याचा काय अर्थ असू शकतो, या वेळेत कोणती साधना करावी आणि जाग आल्यावर काय करावे आणि काय करू नये. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम विज्ञान काय सांगते ते समजून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये एक जैविक घड्याळ असते, ज्याला सर्केडियन रिदम असं म्हणतात. पहाटे 3 ते 5 या वेळेत शरीरातील काही हार्मोन्समध्ये बदल होत असतात. मेलाटोनिन कमी होऊ लागतो, कार्टिसोल वाढू लागतो. शरीर हळूहळू जागे होण्याची तयारी करत असते. काही लोकांमध्ये तणाव, चिंता, मानसिक दबाव किंवा अपुरी झोप यामुळे या काळात जाग येऊ शकते. म्हणूनच प्रत्येक वेळी याला आध्यात्मिक कारण असते असे नाही. पण जर नियमितपणे आणि कोणतेही शारीरिक कारण नसताना जाग येत असेल, तर त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य आता आपण जाणून घेऊया. सनातन धर्मात पहाटेची वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. यावेळी वातावरणातील सात्विक ऊर्जा सर्वाधिक असते. ऋषीमुनी, संत, योगी आणि महान साधक याच वेळेमध्ये साधना करत असत. कारण मन शांत असते, वातावरण निर्मळ असते, विचार कमी असतात, ईश्वराशी संपर्क साधणे सोपे होते. म्हणून जर तुम्हाला वारंवार या वेळेत जाग येत असेल, तर कदाचित परमेश्वर तुम्हाला साधनेसाठी बोलावत असेल. आध्यात्मिक संकेत असू शकतो का? अनेक संत आणि साधकांच्या अनुभवानुसार पहाटे जाग येते हे आध्यात्मिक प्रगतीचे संकेत असू शकतात. कधी कधी गुरूंची कृपा जवळ येत असते, साधनेची वेळ सुरू झालेली असते, आत्मिक जागृतीची प्रक्रिया सुरू असते. स्वामी समर्थ यांचे भक्त सांगतात की नामस्मरण सुरू केल्यानंतर त्यांना पहाटे जाग येऊ लागली. हे सर्वांनाच लागू होईल असे नाही, पण जर जाग आल्यानंतर मनात स्वामींचे स्मरण होत असेल, तर हा एक सकारात्मक संकेत असू शकतो. स्वामी समर्थ भक्तांनी यावेळेस काय केले पाहिजे?
किंवा ज्यांना हा असा अनुभव येत आहे, पहाटे जर तुम्हाला 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल, तर घाबरून जाऊ नका. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, की मोबाईल हातात घ्यायचा नाही. त्याऐवजी शांतपणे बसा, डोळे मिटा आणि स्वामींचे स्मरण करा. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ हा जप किमान 108 वेळा करा. शक्य असेल तर हात-पाय स्वच्छ धुवून देवाजवळ दिवा लावा. स्वामींच्या फोटोसमोर बसून नामस्मरण करा. काही मिनिटात मनाला विलक्षण शांतता जाणवेल. या वेळेत कोणती साधना सर्वश्रेष्ठ ठरेल ते आपण पाहूया. तर पहिली म्हणजे श्री स्वामी समर्थ नामजप. श्री स्वामी समर्थ हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ध्यान. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मन शांत करा. तिसरी गोष्ट म्हणजे गुरूंचे स्मरण. तुमच्या गुरूंच्या चरणी तुमचे मन अर्पण करा. चौथी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक वाचन. स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्राचे काही अध्याय वाचा. जाग आल्यावर या चुका करू नका. तुम्हाला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जर जाग आली तर तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत? पहिली चूक म्हणजे मोबाईल पाहणे टाळा. दुसरी चूक म्हणजे नकारात्मक विचार करणे टाळा. तिसरी चूक, भूत, प्रेत किंवा भीतीदायक गोष्टींचा विचार करू नका. चौथी चूक म्हणजे स्वतःला आजारी समजू नका. शांत रहा आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सकाळी 3 ते 5 या वेळेत जाग येणे हे नेहमीच वाईट नसते. कधी ते शरीराचा संकेत असतो, तर कधी साधनेसाठी मिळालेली एक सुंदर संधी असते. जर ही वेळ तुम्हाला मिळत असेल तर तिचा उपयोग नामस्मरण, ध्यान आणि स्वामींच्या स्मरणासाठी करा. तसेच तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी या वेळेमध्ये तुम्ही प्रयत्न करा. त्या गोष्टी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळी जग झोपलेले असते त्यावेळी साधक जागा असतो आणि परमेश्वराशी संवाद साधत असतो. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. स्वामी तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.